सो येस, वेलकम बॅक इन न्यू ब्लॉग. अँड येस, आता आम्ही नाश्त्याला आलोय, नाश्त्याची वेळ झाली म्हणून. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बीचला. सो ब्लॉग बघत राहा. अँड येस, इथं बीचवर आल्या आल्या पार्थने इथं धिंगाणा घालायला, मस्ती करायला सुरू केली आहे. आम्हाला बाकीचं सगळं शूट करायचं सोडून, बाकी सगळं करायचं सोडून पार्थवरच लक्ष ठेवावं लागतंय. कारण पार्थ असा म्हणजे अशी नजर इकडे इकडे जात नाही, तो वरच पाण्यात चाललाय. आणि जसं तुम्ही मागच्या गणपतीपुळेच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, पार्थला पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळं पार्थ सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय. आणि आम्हाला भीती वाटत होती की शुभदा घाबरती काय, पण शुभदा पण पाण्यात खूप छान खेळणार आहे असं मला वाटते. कारण आता पार्थला बघून तिला पण मस्ती येणार आहे असं मला वाटतंय. तर आमची जोडी अजून आली नाही दुसरी, आता मागून येतील तेव्हा ती पण दाखवते. अँड येस, आता आम्ही आलोय रूमवर परत. बीचवर सगळी मज्जा मस्ती करून झाल्याच्या नंतर आम्ही खूप जास्त थकलो होतो. पण आता थकल्यानंतर आम्ही पिझ्झा खाऊन एन्जॉय करतोय. कारण आमची जेवणाची वेळ झाली होती, पण जेवायची इच्छा नव्हती कारण नाश्ता खूप फुल झाला होता. त्याच्यामुळे आम्ही पिझ्झा मागवलाय. आणि पार्थला आणि शुभदाला खूप पिझ्झा खायचा होता, त्याच्यामुळे आम्ही पिझ्झा मागवला. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की फड साहेब आणि जिजू कसं काय दिसत नाही, ते येस मसाज करून घेण्यासाठी गेले, ते स्पाला गेले दोघ जण. त्याच्यामुळे आम्ही 2 लेकरं घेऊन रूमवर बसून पिझ्झा एन्जॉय करत होतो आणि ते स्पा एन्जॉय करायला गेले. सो येस, आता पुढं ब्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. कारण आता ह्याच्यानंतर आम्ही जिथे जाणार आहे ना, ते खूप बघण्यासारखं आहे. आणि आजचा ब्लॉग त्याच्यामुळे खूप एक्साइटिंग होणार आहे. आम्ही जिथे चाललोय ती जागा खूप भारी आहे. आणि तुम्ही जर गोव्याला कधी आले तर तुम्ही पण एक एन्जॉय करा आणि नक्की विजिट करा. आम्ही कुठं चाललोय ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. शुभदा छान आहे. अँड येस, आता आम्ही निघालोय एका लोकेशनला जाण्यासाठी. जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं की आम्ही संध्याकाळी जिथं जाणार आहे ते लोकेशन नक्की बघा. तर आम्ही आता तिथं जाण्यासाठी निघलोय. ऍक्च्युली त्यांनी आम्हाला एंट्री सांगितली आहे 6 ते 6:30च्या आसपास. तर आम्ही 4 वाजताच इथून निघतोय गोव्यामधून, म्हणजे बागा बीचवरून. कारण आम्हाला तिथं जायला आणि 1-1.5 तास लागतोय. परत तिथं जाऊन एंट्री करायची म्हटल्यावर म्हणून आम्ही 2 तास अगोदर निघलोय. आणि आता इथं रस्त्यात थांबून काका पुतणे भेळ आणि पावभाजी खात आहेत, कारण जिजूंना खूप भूक लागली होती. तर आता हे ह्यांचा मी टाइम एन्जॉय करतायत. कारण तिथं गेल्यावर परत किती वेळ लागतो माहित नाही, म्हणून आता हे इथं पावभाजी आणि भेळ खात आहेत. सो आता बघूत पुढं काय काय होतं ते. सो स्टे ट्यून.
नंबर 1 चे जहाज नका ते केवढं जहाज आहे तेच आहे आपलं डेल्टिन रॉयल ते समुद्र आई है ना. अँड येस इट्स टाइम फॉर द शॉपिंग. आणि माझ्या हातातली बॅग बघून तुम्हाला कळलं असेल की मला सँडल घ्यायला गेले होते मोचीमध्ये. आणि मोचीची सँडल घेऊन मी फडसाहेबांना एकदम छान मोठा चुना लावलाय. सो थँक्यू फडसाहेब. सो येस आता आम्ही फायनली पोहोचलो त्या लोकेशनला ज्या लोकेशनबद्दल मी तुम्हाला सकाळपासून सांगत होते. तर आम्ही आलो आहेत कसिनोला. पण हे नुसतं कसिनो नाही आहे, हे क्रूजवालं कसिनो आहे. तर आम्ही क्रूजवर चाललो आहेत आता, म्हणजे जहाजातलं कसिनो आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहेत. आता बघूत पुढं काय काय होतं ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल की क्रूज आतमधून कसं असतं काय असतं ते. सो स्टे ट्यून. सो येस आता आम्ही इथं पोहोचलोय पहिल्यांदा. आणि इथून आम्हाला एक जहाजसारखं येईल, बोटसारखं, जे की आम्हाला ॲक्च्युली जे मेन कसिनो आहे जे तुम्ही समोर बघतायत तसं अजून एक पलीकडं दुसरं आमचं जे बुकिंग आहे ते जिथं आहे तिथं आम्हाला ती बोट घेऊन जाणार आहे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला तर हा त्यांचा वेटिंग एरिया आहे. आणि आता इथून तिकडं घेऊन जाण्यासाठी एक बोट येईल. आणि आता इथं तुम्हाला दिसत असतील वेगळे कसिनो आहेत, करिनो प्राईड, त्याच्यानंतर डेल्टिनचंच अजून एक आहे. हे जे समोर उभं आहे ते डेल्टिनचंच आहे. पण आमच्या कसिनोचं किंवा आमच्या क्रूजचं नाव डेल्टिन रॉयल. तर तुम्हाला कधी जायचं असेल तर आम्ही जे विजिट केलं होतं ते डेल्टिन रॉयल होतं. सो आता हे बोट आम्हाला, आता ही जी समोर बोट दिसते आता ही बोट आम्हाला घेऊन जाणार आहे तिथे. तर आता बघा पुढे काय काय होतं. आता आपण इकडे बसतो ना म्हणते. मोबाईल टाकशील खाली, मोबाईल पूर्ण नसते.
सो येस, आता आम्ही जिथे आलोय तो मुलांचा प्लेइंग एरिया आहे आणि मुलं ऍक्च्युली कसिनोज मध्ये अलाउड नाहीयेत, तर ओपन झाले का 12 वर्षाच्या खालच्या मुलांना कसिनो मध्ये नेऊ नाही शकत म्हणून आम्ही पार्थला आणि शुभदाला तिथं बसवलं होतं. आणि हा डायनिंग एरिया आहे आणि इथे संध्याकाळी 7च्या नंतर जेवण सुरू होतं, तर त्याच्यामुळे आम्ही वरती आलो होतो एक 15-20 मिनिटाच्या नंतर आणि खूप छान सेटअप होता. खूप जास्त व्हरायटी होती जेवणात, तुम्ही बघा आता. चमच्याने टाक, चमच्याने पाणी टाक.
सो येस, आता आम्ही क्रूजवरून बाहेर आलोत आणि जी बोट आम्हाला घेऊन आली होती तशीच एक बोट आम्हाला वापस सोडण्यासाठी निघाली होती, जिथून आम्ही एंट्री केली होती. आणि ॲक्च्युली खूप उशीर झाला होता. ॲक्च्युली रात्रीचे 2 वाजलेत आणि पार्थ आणि शुभदा खूप थकले होते, तर त्याच्यामुळे ते झोपेला आले होते. त्याच्यामुळे पुढं काही शूट नाही केलं, पण खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि ॲक्च्युली हे कसिनो पहाटे 5 वाजेपर्यंत चालू असतं, पण तेवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं आम्हाला लेकरांमुळं. आणि हा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय ते. सो आता आम्ही इथून वापस हॉटेलवर जाणार आहेत, जिथून आम्ही आलो होतो बागा बीचला. आणि आता आपण भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याचा व्लॉग पण नक्की बघा, कारण उद्या 31st व्लॉग येणार आहे. सो 31st व्लॉग पण नक्की बघा. बघूयात 31st काय काय होतं ते. सो सी यू टुमॉरो. तब तक खुश रहो, आबाद रहो. चाहे हैदराबाद रहो या अहमदाबाद रहो, लेकिन खुश रहो.